सुमारे 200 कोटी रुपये खर्चून सीपीआरच्या इमारतींचं तसंच परिसराचं नूतनीकरण करण्यात आलं. पण त्यातील अनेक कामं निकृष्ट दर्जाची झाल्याचं दिसून येते. सीपीआरच्या मुख्य दगडी इमारतीची रंगरंगोटी करून छत आणि छतावरील कौलं तसंच काचा बदलण्यात आल्यात. पण एकाच पावसात त्यातील अनेक कौलं आणि काचा खाली पडून वाहनांचं नुकसान झाले. सीपीआर परिसरात रोज शेकडो लोकांची वर्दळ असते. त्यांच्या अंगावर कौलं आणि काचा पडल्या असत्या तर मोठा अनर्थ घडला असता. या प्रकारामुळे रुग्ण आणि नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. गोरगरिबांचा वैद्यकीय आधारवड असलेल्या सीपीआरमधील काही इमारती 40-50 वर्षांपूर्वी बांधल्या आहेत, तर मुख्य दगडी इमारत संस्थान काळात म्हणजेच 1890च्या सुमाराला बांधण्यात आली आहे. हे रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित झालंय. मात्र जुन्या इमारती आणि आवारातील रस्त्यांची अवस्था दयनीय बनली होती. शिवाय ड्रेनेज व्यवस्थाही कुचकामी ठरली होती. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंजूर केलेल्या सुमारे 200 कोटी रुपये निधीतून इमारतींचं नूतनीकरण करण्याचं काम सुरू आहे. त्यातून अनेक इमारतींची दुरुस्ती केली जात असून नवीन ऑपरेशन थिएटर बांधण्यात आलंय. शिवाय ड्रेनेज व्यवस्था आणि रस्तेही चकाचक करण्यात आलेत. पण नूतनीकरणाची अंतर्गत कामं निकृष्ट दर्जाची झाल्याचं बोललं जाते. त्याचाच प्रत्यय आता पाहायला मिळतोय. 1890च्या दरम्यान बांधलेल्या मुख्य दगडी ऐतिहासिक इमारतीचंही नूतनीकरण करण्यात आलंय. या इमारतीचं छत आणि कौलं बदलली आहेत. तसंच खिडक्या आणि काचाही नवीन बसवण्यात आल्या आहेत. पण निकृष्ट दर्जामुळे एकाच पावसात मुख्य इमारतीवरील छताची कौलं आणि खिडक्यांच्या काचा कोसळू लागल्यात. आज दुपारच्या सुमाराला काही खापऱ्या आणि काचा पडून वाहनांचं नुकसान झालं. या ठिकाणी रुग्णांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यातून एखादा नागरिक किंवा रुग्णाच्या डोक्यावर कौलं आणि काचा पडल्या असत्या तर मोठा अनर्थ घडला असता. सार्वजनिक बांधकाम विभाग, रुग्णालय प्रशासनानं कामाच्या दर्जाकडे लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांमधून होतीये.